जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. ही लोकांची कनिष्ठता बुद्धिमत्तेची. एखाद्या बाईनं अखंडितपणे संस्कृती, संस्कार, मर्यादा, मोठ्यांचा आदर करून संसार केला, ती 2-4 वर्ग कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. एखादी बाई 2-4 वर्ग जास्त शिकली, थोडा पैसा कमवते, थोडं ज्ञान सांगते, तिला थोडेस 2-4 पुस्तकं जास्त माहित आहे, पण तिला मोठ्यांचा आदर करता आला नाही, ती चपल्या घालून चपात्या लाटती, ती मात्र हाय क्लास आहे. सोसायटी, समाजाने खतरनाक मेंटेन केली. यांना ज्ञानाशी काही घेणं देणं नाहीये. ही जी मन आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. या कलियुगात तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार म्हणलं की अनएज्युकेटेड, त्याला काहीच येत नाही म्हणून तो कीर्तन करतो. अरे त्याला सगळं येतं म्हणून तो कीर्तन करतो. कळतं का? आम्ही कीर्तन करतो, मूर्ख नाहीये. आमचा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमची माय रडायला लागली की बसण्यात नेऊन बसवायची. 2 अभंग होस तर बोंबलायचो, तिसऱ्याला ग बसायचो. ऐकायलाच कोणी नव्हतं. टाळाच्या आवाजात त्यांना ऐकूही जात नव्हतं. टाळच तेवढ्या मोठ्याने वाजायचं ना. मग लोकांना जर वाटतं की ही जी माणसं प्रसिद्धीला आली, ही जी कीर्तनकार मंडळी, मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. फक्त कीर्तन वयाच्या 6व्या वर्ष चालू केलंय मी. का? जनरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. हे माझं नाहीये, हे दिलंय कोणीतरी मला. हे जिथून आलंय. आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी हे सोहळे करतोय. का 13वा करतोय आम्ही? व्हावे तया कुळा. नामदेवराय काय म्हणतात? अकल्पायुष्य व्हावे कुठल्या कुळा? ज्यांच्यामुळं आम्हाला मिळालंय आणि आम्ही केल्यानंतर ज्यांच्यामुळं आम्हाला आमचं सामर्थ्य त्यांना मिळणार आहे, त्या प्रत्येकाला, त्या प्रत्येक वैष्णवाला. अभंग त्यांच्यासाठी असतो. अभंग कुठल्या व्यक्तीसाठी? अभंग परंपरेसाठी असतो, अभंग ज्ञानासाठी असतो, अभंग सामर्थ्यासाठी असतो, अभंग भक्तीसाठी असतो. आयुष्य कुठल्या व्यक्तीचं वाढवलं जात नाही, परंपरेचं वाढवलं जातं, कर्माचं वाढवलं जातं, प्रारब्धाचं वाढवलं जातं. अगदी सामर्थ्य आहे की नाही? म्हणून हे सोहळे करतो आम्ही, म्हणून हा 13वा करतो आम्ही. आम्हाला ज्ञात असावं आमचं, कुणाच्या तरी पुण्याईनं, कुणाच्या तरी कृपेनं आमच्या पदरात पडलं. आणि हे संत म्हणतात म्हणून आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो बरं का. कारण संत जे बोलतात, आमचं कसं आहे, आमची उष्टावळ आहे. संतांनी सांगितलंय, आम्ही थोडं गीतेतनं घेतलं, ज्ञानेश्वरीमध्ये थोडं, भागवतातनं थोडं, गाथ्यातनं घेतलं, थोडं वेदातनं, थोडं शास्त्रातनं घेतलं आणि तुमच्यासमोर मांडलं. संतांचं तसं नाहीये. अनुभव आले अंगात, ते या जगा सांगितलं. जे काही संत सांगतायत त्यांनी एक्सपिरियन्स केलंय म्हणून त्यांनी सांगतायत. चला, प्रकाश आधी की सूर्य, विषय लक्षात आहे ना? चहा पाण्याला थांबायचं, पण गाव येऊस तर गाडी सोडायची नाही. है ना? इंटरव्हल असतो ना कधी कधी, बोलत जा. प्रकाश आधी की सूर्य? प्रकाश अगोदर येतो, सूर्य नंतर उगवतो. आधी तांबडं फुटतं आणि मग सूर्याचं दर्शन होतं. आता खरं सांगा, सूर्याचा प्रकाश सूर्यापासून निर्मित आहे? प्रकाश कोणापासून निर्मित आहे? म्हणजे कोणामुळे आहे प्रकाश? सूर्यामुळे. पण अगोदर काय आला? प्रकाश आली, नंतर काय आला? अगदी आत्म्याचं आणि ज्ञानाचं तसं आहे. आत्म्याचं स्वरूप जरी ज्ञान असलं तरी ज्ञान अगोदर जन्माला येतंय आणि आत्मा नंतर येतोय. हे ज्यांच्यामुळे येतंय याचं ज्ञान असणं, याची जाणीव असणं, याच्यासाठी गरुड पुराणाचा या निर्मिती आहे. प्रत्येक गोष्टीला तत्व आहे, त्या तत्वावर सत्व टिकवायचं आणि मग सामर्थ्याने आम्हाला वृद्धिंगत व्हायचं. ताकद लक्षात घ्या. मग आम्हाला हे कळावं, कळण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे जाणार आहे, हे नाशिवंत, यात काही वाद नाही, हे ठरलेलंच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम ह्या संसारी पौदिस्तारी कृपया पारी पाहि मुरारी. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज वेगळं, भज वेगळं. भज नामचिंतन करणं, सामर्थ्याने परमार्थ करणं. आता हे ज्याला करता आलं त्याला हे करायची गरज, जाणं येणं करायची गरज. पण जोपर्यंत हे त्याला कळत नाही तोपर्यंत कोण दिवस येईल. अभंगाचे 2 अर्थ आहेत, नीट ऐका. ज्या दिवशी वैष्णव व्हाल त्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार, आणि ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशीच समजायचं वैष्णव झालो. तोपर्यंत नाही. काळाचेही काळ गडी काळ विठ्ठलाचं. आम्ही ज्याची लेकरं आहोत त्याच्या दारात मृत्यू न सांगता येत. आपत्कालीन मृत्यू कधी वारकऱ्याला येत नाही. वारकऱ्याचा मृत्यू नियतकालीन असतो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही के. वारकऱ्याचा जो मृत्यू आहे तो याच्यानुसार असतो. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र बाळंतीण बाई जवळ दिवा चालू ठेवायच्या. हे माऊलींचं वर्णन आहे. सटवीची
राती जेवी न विसंबिये वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती व्हाय सदा. हे ज्ञानोबांचं वर्णन आहे. जुन्या आपल्यासारख्या नाही. आपण लेकरू जन्मलं की 3 सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. आपलं थोडं वेगळं आहे. आपली जनरेशन थोडीशी वेगळी. आपल्याला जगाच्या मालकापेक्षा समाजाचं जास्त घेणं देणं. आम्हाला असं वाटतं यांना सांगावं, जगाच्या मालकाचं काय तो ऐकतच नाही. पण काय वाटतं तुम्हाला, लोकांना आपल्या सुखदुःखात काही इंटरेस्ट आहे? पण माहीत असूनही आपण करतो म्हणजे किती शाणे ना आपण. कळत नाही असं नाही, आपल्याला सगळं कळतं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. मोठे आहात तुम्ही, अनुभव आहे तुम्हाला, सगळं कळतं. कळत कसं नाही? एखाद्याला सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला आळंदीला, येईल का तो? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी आळंदीला येईल का? माऊलींच्या समाधीचं दर्शन घेईल का? स्वतःच लाजेल तो. आज नको, आज चुकीचं खाल्लंय, मग उद्या तू पवित्र होतो का? आणि हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं? का लोकांना सांगायचं मी सज्जन आहे? कशासाठी? सगळंच खायचं ना. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो का तू? काय कसला अनलॉजिकल परमार्थ आहे हा? नवं मला कीव येते रे कधी कधी बुद्धिमत्तेची आपल्या. कसला परमार्थ? 10 दिवस गणपती, बुडवताना बाबूराव, अरे वा, कसा परमार्थ हा? आणि हा हे देवदेव आहे तुमचं. हा, नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. इतका अनलॉजिकल परमार्थ करता. अरे देव कधी कोपत नाही, आणि मायबापा हो कोपतो तो देव नाही. वाक्य गांभीर्यानं घ्या माझं. देव कधी कोपत नाही आणि कोपतो तो मायबाप. कधी कोपतात का? जगाचे मायबाप कसे कोपतील? पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला, शेवटी बापच तो. वाईट वाटलं त्याला. का रे, रक्ताचं दूध करून पाजलं ह्याला, आयुष्यभर सांभाळलंस. बायकोला विचारलं, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक सामर्थ्य याच्या पदरात टाकलं, स्वतःच्या सुखाचा त्याग याच्या वृद्धिंगतेसाठी केला, सगळं काही देऊनही तुझ्या पदरात काय पडलं? अगं तुझ्या उपकाराचं पान सोडू दे, तुझ्या कमरेत लात घालून तुला दारात टाकलं. तरी आई म्हणली जाऊ द्या ना, मांडीवर घ्यायचं तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय वाईट वाटून फेकून दिलं का? आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं. तेव्हाच्या लाता निस्वार्थी होते, आत्ताच्या लाता स्वार्थी. तेव्हाच्या लाता अज्ञानी होते, आत्ताच्या लाता ज्ञानपूर्वक मारल्यात. कुणाचं तरी प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या प्रेमाला धुतकारलंय, एवढंही तुला कळत नाही. आई म्हणली कळतं सगळंच, पण मन ऐकत नाही. अहो आईचंच हृदय माझं, त्यांना मारावं, धुतकारावं, झिडकारावं, कितीही त्रास द्यावा, पण माझ्या मुखातून त्याच्याविषयी आशीर्वादच निघावा. त्याला मायबाप म्हणावं, नाही तर मायबापाच्या नावाने कलंक आपण. मग तुम्ही मला सांगा, जर जन्मदाते मायबाप कोपत नाही तर विठेवरचा मालक कसं कोपेल? जगत जननी आई देवी कशी कोपेल रे? नाही त्या गोष्टीकडे जाऊ नका. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, भूत आहे तुम्ही? प्रॅक्टिकली पण विचार करत जा की. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाही गेली असती. थोडं म्हणजे लॉजिकल पण राहा रे. इतकंही वाहत जाऊ नका. देव आहे अत्वाद नाही, पण कुठेही याची तर जाण ठेवा. पण सोपं सांगते तुम्हाला, ज्याला घरातला बाप कळणार नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? कुठं ज्ञान ऐकताय तुम्ही? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? माझं वाक्य गांभीर्यानं ऐका. देव नाही भेटलं तरी काही हरकत नाही, फक्त भलता देव भेटायला नको, तरास लय होतो. हा नो, ही लय तरास देतो. कशाला देव? माणूस समजून घ्या रे. माणसाची पहिलीच पायरी चुकती आहे, आणि माणसं सामर्थ्याने आत्म्याशी परमात्म्याशी मिलन करायला निघाले. नसतं रे दादा. गळ्यातली तुळशीची माळ तेव्हा सामर्थ्यवंत आहे जेव्हा तुमचं शुद्ध अंतकरण आहे. कारण वैष्णवाचे नियम काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, सगळ्यात महत्वाचं हृदयी कळवळा वैष्णवांच्या. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतो तो वैष्णव आहे. हा, गळ्यात मोठ्या मोठ्या माळा, नाकात शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध, आणि बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही. नसतं रे दादा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राही तेथे. जगाचा मालक तुमच्या संसाराची रखवाली करणार आहे. मन तर शुद्ध तर अंतकरण ठेवा. लोकांचे दृष्टिकोन बदललेत, आणि लोकांना असं वाटतं की परमात्मा दिसत नाही. अरे तुझी दृष्टी प्रबळ नाहीये. समदृष्टी घेता सवान श्री हरी, शमदमावरी हरी झालं. कधी वाचा ज्ञानेश्वरी, कधी घ्या हरिपाठ हातात, कळेल तुम्हाला. नाही कळली तरी वाचा, आणि वाचा. नित्यनेम असू द्या. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाच. त्याच्या आयुष्यात नित्यनेम आहेत ना. लक्ष्मी वल्लभ म्हणजे जगाच्या मालकिनीचा मालक.
लक्ष्मीचा नवरा माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या जवळ असतो. वाचा ना. पर 2 सेकंड 10 वेळा वाचायला 1 मिनिट पुरेसा वाचा. फरक पडत वेगळ्या वाचा असं सुद्धा, पण वाचा. ज्ञानेश्वरी कळायचा अट्टास करू नका. आम्हालाही कळत नाही, कोणाचीच पात्रता नाही ज्ञानेश्वरी कळावी इतकी. ज्ञानेश्वरी कळावी म्हणून वाचू नका. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाला कृतार्थ केल्याशिवाय माऊली राहत नाही. एवढं सामर्थ्य त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या शब्दात आहे. माय झाले माऊली आपले. काय राहतं ऊब भेटल्यावर? कोण आहे आम्ही? हा 23-24 वर्षाची मुलगी मी काय एका पायावर भरून तपश्चर्या केली होय वनात जाऊन? काही नाही रे. ज्ञानेश्वरीला माय मानावं, गाथ्याला बाप मानावं, माऊलींना माय मानावं, जगद्गुरू तुकोबांना बाप मानावं, विठेवरच्या मालकाला मालक मानावं, विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, शुद्ध अंतकरणाने कर्म करत राहावं. फक्त माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अजून काय द्यावं देवाने? तरी लोक म्हणतात देवाने काय दिलं? अरे देव पहावया गेलो, तिथे देवाची होणी ठेवलो. अजून काय द्यावं? सांगा बरं मला, जगात असा कुठला मालक आहे? अरे प्रत्येक माणूस कुठली गोष्ट शिकताना, जर तुम्ही पैलवान व्हायचं असेल, तुमचा गुरु तुमचा वस्ताद कधीच पैलवानाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवत. एखादा डाव बाजूला ठेवतो. अखावा शिकवताना सगळं ऊर्जा सगळं शिकवत नाही. एखादा बोल त्याचा वेगळा ठेवतो. गायनाचार्य गायन शिकवताना सगळं शिकवत नाही, त्याचा एखादा तरी राग बाजूला ठेवतो. कीर्तनकार शिकवताना सगळं शिकवत, त्याचा एखादा तरी गोष्ट बाजूला ठेवतो. पण माझा विठेवरचा मालक किती प्रेमळ आहे बघा. आपण त्याच्या दारात गेले की तो त्याचं सामर्थ्य आपल्याला देतो. मालकाला मालक मालक करतो म्हणलं अजून काय पाहिजे? नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. अवस्था बघा ना, खूप प्रेमळ आहे रे माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. माऊली हेच सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळं काही होशील, पण रक्षण करायला विसरत. मग आम्हाला चिंता नाही कोणा दिवस येईल, पण कधी व्रत करा, कधी मार्ग धरा पंढरीचा, त्याच्याशिवाय नाही. वैष्णव म्हणणे की काही नियम आले. वैष्णवाला 5 पर्व, 24 एकादशी असे 29 उपवास करावे लागतातच. वैष्णव 20+9 वैष्णव. वैष्णव म्हणलं की 29 उपवास आले. 24 एकादशी, 15 दिवसाची 1, 12 महिन्याच्या 24, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि शिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने करायचेच. 24 एकादशी करायच्याच. बाकी काही नाही केलं तरी चालतं. कुठं करायच्या? मार्ग धरा. 2 वाऱ्या करायच्याच, आषाढी आणि कार्तिकी. आणि फक्त लक्षात ठेवा, ही फक्त जायची वारी नसती, यायची बी असती. लोकांना फक्त ती आषाढी जायचीच माहिती आहे.